असं प्रत्येक घरामध्ये ठरलेलं असतं, की शिळी चपाती राहिली की ती बायकांनीच खायची. तर माझ्या घरामध्येही असंच आहे, की म्हणजे मी एखादी चपाती राहिली तर मी खाते. मुलांना किंवा मिस्टरांना देत नाही. पण आज 4 चपात्या राहिल्या होत्या आणि मला तर कळत नव्हतं, की मी या चपात्यांचं काय करू? तर विचार केला, की अरे जेवण तर आपण सगळ्यांसाठी बनवतो. मग तर शिळं राहिलेलं सगळ्यांनी खाल्लंच पाहिजे. तर मग आयडिया आली माझ्या डोक्यामध्ये. तर म्हटलं चला आज याचा काहीतरी मस्त नाश्ता बनवायचा आणि सगळ्यांना शिळी चपाती खायला घालायची. तर अशी शिळ्या चपातीचे सगळ्यात आधी तर तुकडे करून घेतले. त्यानंतर मिक्सरला असं वाटून घ्यायचं, पावडर करून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे बेसन टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं. 2 मोठे कांदे एकदम बारीक चिरून घातलेले आहेत. आणि त्यानंतर इथे माझ्याकडे घरामध्ये कोबीही होता. एकदम बारीक कोबीही कट करून मी त्याच्यामध्ये घातला आहे. 4 हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घातल्या. त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. चपात्यांमध्ये ऑलरेडी मीठ असतं, तर अर्धा चमचा मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे सफेद तीळ टाकून घेतले. त्यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि एकदम छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर मिक्स करताना मी इथे एकदम थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. थोडंसं म्हणजे 2 ते 3 चमचे फक्त ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने 2 ते 3 चमचे पोहे खातो त्या चमच्याने पाणी इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि छान असं एक अलगद असा गोळा तयार होईल इतपत थोडंसं याला मळून घ्यायचं. मळून झाल्याच्या नंतर इथे ढोकळा बनवायचं भांडं आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये हे सगळं असं टाकून घ्यायचं आणि मग वरतून हलक्या हाताने असं दाबून घेतलं. यासाठी दाबून घ्यायचं, की जेव्हा आपण याच्या वड्या पाडू, तेव्हा एकदम व्यवस्थित याच्या वड्या पडतील. याला दाबून घेतल्याच्या नंतर पुन्हाच थोडेसे सफेद तीळ याच्या वरतून मी टाकून घेतले. तर 2 अशी ढोकळा बनवायची भांडी भरलेली आहेत. ढोकळा बनवायच्या भांड्यामध्ये हे ठेवून घेतलं आणि आता मी जेव्हा हे ठेवलं तेव्हा गॅस फास्ट होता. झाकण लावल्याच्या नंतर गॅस स्लो केला आणि 10 मिनिटं याला मी व्यवस्थित शिजवून दिलं. एकदम व्यवस्थित शिजलं गेलं. याच्यामध्ये बेसन पीठ आहे. व्यवस्थित मग ते शिजलं जातं. त्यानंतर याला भांड्यातून काढलं 10 मिनिटांनी आणि साईडनी थोडीशी सुरी घालून ढिल्लं करून घ्यायचं. म्हणजे हे अलगद निघलं जातं, बिलकुल चिपकत नाही. तर अशा प्रकारे पाहू शकता छान असं निघलेलं आहे, बिलकुल चिपकलं नाहीये. त्यानंतर याच्या आपल्याला हवे तशा वड्या पाडून घ्यायच्या. खूप छान असा नाश्ता तयार झाला होता. मुलांना तर कळलंही नाही खाताना, की मम्मीने हे चपात्यांचं बनवलेलं आहे. खाऊन झाल्याच्या नंतर मुलांना मी सांगितलं आणि मुलं बोलली, की "मम्मी कधीही चपात्या राहिल्या तर असाच नाश्ता बनवत जा, आम्ही नक्की खाऊ." तर अशा प्रकारे मस्त मी चौकोन भागामध्ये हे कट करून घेतलं आणि पॅन तापत ठेवला होता. त्याच्यावरती तेल सोडून घेतलं आणि आता हे वड्या त्याच्यावरती टाकून घ्यायच्या. तर हे बिलकुल डीप फ्राय वगैरे करून घ्यायचं नाही, तळून घ्यायचं नाही. कारण की चपात्यांचा आपण भुगा केलेला असतो. खूप तेल हे सोकून घेतात. त्यामुळं बिलकुल तळून न घेता याला असं साइडनी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित दोन्ही साइडनी मस्त कलर लाल येईपर्यंत याला भाजून घ्यायचं. खूप छान असा खमंग नाश्ता याचा तयार होतो. नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे मी दोन्ही साइडनी याला तेल सोडून घेतलेलं आहे आणि एकदम चांगलं मीडियम फ्लेमवरती याला लाल होईपर्यंत, मस्त कडक होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. खूप छान असा कडक क्रिस्पी नाश्ता झाला होता. म्हणजे खाताना मध्ये-मध्ये क्रिस्पीपणा पण जाणवत होता. इतका छान असा वेगळा काहीतरी नाश्ता तयार झाला होता आणि मेन म्हणजे चपात्याही संपल्या. तर अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. खूप छान आणि खमंग नाश्ता तयार होतो.